नमस्कार आत्मा मालिक, कसे आहात तुम्ही सर्व? उज्ज्वला लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. बहरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देवो, परमेश्वर तुम्हाला सुखात ठेवो, अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी अगदी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोरपंखा संदर्भाची माहिती घेणार आहोत. हे मोरपंख आपल्या जीवनात किती महत्त्वाचे आहेत आणि या मोरपंखांचे काय काय उपयोग आहेत हेच तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मोरपंखांचा संबंध हा कृष्णाशी तर आहेच, पण इतर देवी देवतांशीही मोरपंखाचा संबंध आहे. बघा, आपण आश्रमावरती जातो, सुवर्ण मंदिरात गेल्यानंतर सद्गुरू माऊलींची जी आरती होते त्याला पण आपण मोरपंखाने हवा घातली जाते. तर तेव्हा तुम्हीच विचार करा, हे मोरपंख किती महत्त्वाचे आहेत. मोरपंखात देवी देवतांचा व 9 ग्रहांचा वास आहे. प्राचीन काळी मोराच्या माध्यमातून संध्या नावाच्या असुराचाही वध केलेला होता. म्हणून तर पक्ष्यांमध्ये गरुडाला आणि मोराला जास्त महत्त्व दिलेले आहे. ते तर आपण देवघरात पण मोरपंखाची पूजा करतो. आणि जिथे राधाकृष्णाचा फोटो घरात लावलेला असेल तर राधाकृष्णाच्या फोटोवरतीही 1 किंवा 2 मोरपंख अवश्य लावावे. एवढेच नव्हे तर लहान मुलाची दृष्ट काढण्यासाठीही मोरपंखाचा उपयोग होतो. पूर्वीच्या काळी अगदी लेखणी म्हणून ऋषीमुनींनीही मोरपंखाचा उपयोग केलेला होता. मोरपंख हे असे आहे की मोराच्या शरीरापासून बाजूला झाले तरी ते जिवंत राहतात. हे मेन महत्त्वाचे आहे. घरात पण आपण मोरपंख ठेवू शकतो. व्यवसायाच्या ठिकाणी पण तुम्ही 5 मोरपंख ठेवू शकता. अर्थात म्हणजे मोरपंख हे सकारात्मकतेचे प्रतीक आहेत. मोरपंख हे स्वतःहून गळून पडलेले असावे. प्राण्याची हत्या करून मोरपंख कधीही आणू नये. मुलांना जो विषय अवघड जात असेल तर बुकमध्येही आपण 1 मोरपंख ठेवू शकतो. त्यांनी काय होते, त्या विषयाची आवड निर्माण होते आणि तो विषय मुलांना सोपा वाटू लागतो. मोरपंख हे घरात आणताना नेहमी शुभ मुहूर्तावर आणावे. मोरपंख घरात आणल्यानंतर हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करावी व ओम कृष्णाय नमः, ओम कृष्णाय नमः या मंत्राचा जप करावा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 11 वेळेस जप करून मोरपंखाची पूजा करावी आणि त्यानंतर मोरपंख आपल्या घरात ठेवावे. मोरपंखाने आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते. मोरपंख जर आपण घरात ठेवले तर आपल्याकडे जास्तीत जास्त सकारात्मकता येण्यासही मदत होते. मोरपंखाविषयीची मी थोडीशी माहिती तुम्हाला सांगितली. कशी वाटली? आवडली तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना आत्मा मालिक.